राम कृष्ण हरे
धन्य मी मानेन आपुले संतोष साठविला हरी
साठविला हरी साठविला हरी हृदय मंदिरे त्यांची सरली एरधार झाला सफळ व्यापार हरियाला हाता मग कैची भय चिंता त्यांची सरली एरधार झाला सफळ व्यापार तुका म्हणे हरी काही उरोनी दिवरी त्यांची सरली एरधार झाला सफळ व्यापार विठला विठला साठविला हरीची हृदय मंदिरी त्यांची सरली एरधार झाला सफल व्यापार पांडुरंगा करू प्रथम
स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कार आता विठला प्रसंगी शिवा काही निमित्ताने सर्वांना ज्ञात आहे कारंजासारखं गाव आणि या गावाच्या मध्ये सर्वांना ज्ञात आहे तुम्ही आपण काही निमित्ताने इथे जमलात अर्थात पांडुरंगाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुरुवर श्रीराम महाराज वर्धमान दिनाच्या निमित्ताने होऊ घातलेला दरवर्षीप्रमाणे हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा विठाला आणि आजचा जवळपास महाराज 5वा-6वा दिवस आहे. रोजचं अन्नदान असेल, काकळा असेल, हरिपाठ असेल, मी सर्वांचे नाव घेत नाही पण आजचं अन्नदान सांगतो. सरपंच बाळूभाऊ कोगदे यांचं सकाळचं अन्नदान होतं आणि आताचं अन्नदान आमचे अनिल भाऊ राऊतकडे होतं. खरंच तुमच्या गावावर श्रीराम महाराजची कृपा आहे, सखाराम बाबाची कृपा आहे तुमच्या. नाहीतर महाराज मी तुम्हाला सांगतो एक महाराज आता ह्या प्रगट दिनला एवढं कठीण आहे. मग आमचे पांडुभाऊ सुनील भाऊ आले आणि त्यांनी सप्ताह भरला भाऊजीकडे आणि सांगितलं महाराज पकवा द्या पाहिजे. आता वस्तीत पाहता आमचे बगे महाराज गुरुबंधू आहे आणि मला माहित आहे त्यांचं महाराज किती पैसे घेतात ते मागत नाही त्याले लोक देतात. विठाला महाराज विशारद माणूस आहे पण त्यांनी माझा फोन गेला म्हणून महाराज कुठं आहे कारंजाला आहे. तुम्ही सांगितलं ना मी तिथं जातो. विठाला मृदंगाचार्य कैलास महाराज बघे आहे आणि गावातले सुरेश महाराज म्हणत काय सुरेश आलेच नाही. सुनील महाराज कारंजा श्रीराम महाराज तायडे हे सुद्धा आहे. कैलाचार्य संतोष महाराज आहेत ठिकाणी, सुरेश महाराज वसत म्हणत का आलेच नाहीत का आणि गावातले मंडळी आहे ही विठाला विजय महाराज आहे आणि आमचे गुरुबंधू वैभव महाराज यांच्या अमृततुल्य वाणीतनं तुम्हाला ज्ञानेश्वरी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आहे. कारण सांगितले तुम्हाला महाराज हा ग्रंथ किती महान आहे. मी शॉर्टकट मध्ये सांगतो किती महान आहे. आता तुम्हाला एक जर समजा एखादी ओवी किंवा एखादा श्लोक तुम्हाला सांगितला तर श्लोकासाठी तुम्हाला समता घ्यावं लागेल. कितीही शिकलेला माणूस होतो त्याला गीता वाचता येत नाही. कारण माऊलीचे तुमच्या आमच्यावर अनंत उपकार आहे. कसे उपकार आहेत सांगतो. ही महाराज माऊलीचे असे उपकार आहेत की 1212 जी टीका केली ज्ञानेश्वरी सचितानंदे बाबा आदरे लेखकू. माऊलीचे एवढे उपकार आहेत हे कोणालाच समजत नव्हतं प्राकृत मध्ये. माऊलीनं महाराज त्या ग्रंथामध्ये किती भाषा आहे 56 भाषा आहेत. शॉर्टकट मध्ये सांगतो महाराज. सोकारी शब्द आहे. सोकारी आपल्याकडे समजते का? तुम्ही दर्यापूरच्या भागात जा. सोकारी म्हणजे रखवाली. विठाला भाषा आहे माऊलीची. काय भाषा आहे माऊलीची. माऊलीचे एवढे उपकार आहेत की तो ग्रंथ महान ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये काय पाहिजे. आमचा असा उलट पक्षी प्रश्न आहे की तुम्हाला काय पाहिजे. अध्यात्मकरण आहे, राजकारण आहे. तठून नाही तर महाराज 3 कांडाचा समावेश आहे. तुम्हाला आता सरकार सांगते. काय सांगते सरकार. या 5-10 वर्षात झाडे लावा, शेततळ आता मुळले म्हणा, लोकांना भुजले. पण महाराज आमच्या माऊलींनी 700 वर्षापूर्वी नगरे तीर्थावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी निरंतर.
आता आता आपण करतो, पण माऊलीचे उपकार आहेत. लावा वृक्ष वनस्पती, त्यापासून औषधी निर्मिती, मरणातून तारिती मानवा ऐशी देणे वृक्षाचे. हे माऊलीचे उपकार आहेत. विठ्ठला विठ्ठला. माऊली म्हणतात, आता जे आयुर्वेदिक वाले बंद झाले, त्याच्यावर कोणाचा विश्वास राहिला नाही. हे वैद्य लोक, याच्यावर कोणाचा विश्वास राहिला नाही. पण माऊलीचे शब्द आहेत, लक्षात ठेवा. मरणाच्या दारात पडलेला माणूस, माऊली म्हणतात, हे वृक्ष तुम्हाला वनस्पती जिवंत करते. विठ्ठला विठ्ठला. नावा वृक्ष वनस्पती, त्यापासून औषधी निर्मिती, मरणातून तारिती मानवा ऐशे देणे वृक्षाची. एक झाड आहे महाराज, मी तुम्हाला सांगतो, आपल्याला काय माऊलीच आहे. एक झाड असं आहे, त्याला दोन शेंगा येतात अशा आहे, त्याला मेडशिंगी म्हणतात. जुने लोक याला माहित असेल, मेडशिंगी. माऊलीचे मेडशिंगी, एक शिंगी नाही, मेडशिंगी. आणि तुमचं महाराज कितीही क्रिटीन वाढव, कितीही वाढव, तुम्ही जर नियमात घेतलं तर तुम्हाला दवाखान्यात जायचं काम नाही. विठाला विठाला. ग्रंथराज जे करत असतील महाराज, त्याची महाराज पारायण करत असतील, त्यांनाही तेवढंच फळ, ऐकत असतील तेवढंच फळ, कीर्तन करत असतील तेवढंच फळ, अन्नदान देतील तेवढंच फळ, इथून झाडून काढणारे तेवढंच फळ. विठाला विठाला. कारण नामदेव महाराज देवाचे लाडके होते. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान. एक तरी ओवे अनुभवावे, एक तरी ओवे अनुभवावे, एक तरी ओवे अनुभवावे. जनार्दनी संशय सांडूनी अंतुर्ड धरी मनी, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. जनाबाईचा सामान्य अधिकार नाही. आता खरं सांगू, मी नारदाच्या गादीवर बोलतो, महाराज असं कोणत्याच ग्रंथात लिहिलं नाही की बायानं कीर्तन करा. विठाला विठाला. मला काही बोलायचं नाही त्याच्यावर, पण असं ग्रंथामध्ये नाही. महाराज परमार्थ सर्वांनीच करा, यारे यारे लहान थोर याती भलत्या. पण नारदाच्या गादीवर मात्र माऊलींनी उभं राहू नाही. विठाला विठाला. या मुक्ताबाईनं कीर्तन नाही, जनाबाईनं कीर्तन नाही, मीराबाईनं जनी म्हणे ज्ञानदेवा बोला नामदेव पुढे देव वास्तविक पाहता महाराज, जनाबाईचा एवढा संवाद आहे, जनाबाईचं देवावर एवढं प्रेम होतं, मी तुम्हाला सांगतो. जनाबाई दळ्याला बसायचं आणि जनाबाईचं महाराज आता एवढं दळण, पण कधी कधी महाराज तिचा भाव जनाबाईचा एवढा होता, सुंदर माझे जाते गे फिरते गे, जाते गे फिरते बोलते गे. देवानं जनाबाई सोबत दळायला ये, गंमत आहे. एक दिवस असं झालं, जनाबाईच्या गौऱ्या जास्त झाल्या, बाकीच्या बाया जनाबाईला बोलायला लागल्या, अगं जने आमच्यातल्या गौऱ्या घेतल्या. जनाबाईनं ठामपणे सांगावं, ज्या गौरीला कान लावसाल त्याच्यातून विठ्ठल 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 ध्वनी निघेन, ती गौरी माझी. तिच्यातून निघणार नाही, ती माझी नाही. विठाला विठाला. अशा जनाबाई देवावर निश्चित प्रेम करणाऱ्या, त्या म्हणतात, वाचेल जो कोणी जनी त्याची. जो ग्रंथ कोणी वाचत असेल ना, तर जनाबाई म्हणतात
मी त्याचं लोटांगण घालती विठाला विठाला. जनाबाईचा सामान्य अधिकार नाही. नामदेव महाराजांचं तसं प्रमाण आहे. जनाबाई आंघोळ करायला बसले, भगवान परमात्म्यानं यावं. भगवान परमात्म्यांनी महाराज जनाबाईची आंघोळ करावी विठाला विठाला. त्यांनी सांगे लोका अन्हऊ घाली माझा सखा. किती प्रेम. त्या जनाबाई म्हणतात, कोणी ग्रंथ वाचत असेल, ऐकत असेल, महाराज मी त्याला लोटांगण घालते. अजून याच एक प्रमाण आहे विठाला विठाला. जनाबाई, मीराबाई, जोकोबा महाराज, त्याच्यानंतर सावतोबा महाराज, कबीर महाराज, शेना महाराज, अशा मोठ्या मोठ्या महात्म्यांचा आहे की महाराज सर्वांनीच सांगितलं की हा ग्रंथ वाचा विठाला विठाला. हा ग्रंथ जर त्यांनी वाचला महाराज तर याला ज्ञान होतं असं माऊली म्हणतात. वाचावी वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञान होई अज्ञानासी. हे तुकोबाऱ्या म्हणतात, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर म्हटलं तर माणसाची फेरी चुकतात विठाला विठाला. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणतात चुकती फेर. आणि त्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा 4 कळव्याचा अभंग आहे. आणि अति सेवा गुरुवरीन महाराजांच्या आज्ञेहून आलेले हे वाक्पुष्प अर्पण करण्याचा सोय गाही विठाला विठाला. तुम्ही सर्व जुनी मंडळी आहे, श्रीराम महाराजची लोक आहे, संतोष भाऊजीचं गावच आहे. महाराज श्रीराम महाराजांची मंडळी आहे विठाला विठाला. 4 कळव्याचा अभंग, अभंगाद्वारे तुकोबाऱ्याकडे काही साधक मंडळी आली, महाराजांना विचारलं, महाराज हा कलियुग आहे. महाराज म्हणतात, हो कलियुग आहे. कलियुगामध्ये आयुष्य कमी आहे. आयुष्य कमी आहे, बरोबर. आयुष्य किती आहे? 100 वर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. आयुष्य कमी आहे. 100 वर्ष. आता मला तरी असं वाटते बा 100 जुने लोक गेले 100. आता 100 नाही, आता 60 आलं. काल एक माणूस महाराज चालत गेला, 60चं वय असेल हो, आणि आला अटॅक. 1 आणि 2 आणि 3 मेजर अटॅक. किती कठीण आहे. मला सांगायचं आहे की आयुष्य आता जसा महाराज कलियुग पुढे चालून राहिला, कलियुग 4,32,000 कलियुग आहे. त्याच्यात दुप्पट द्वापार आहे, त्याच्यात दुप्पट त्रेता आहे. पण कलियुगातलंच तर अजून किती टाइम आहे. महात्म्यांनी काय काय सांगितलं आहे मी सांगत नाही. अभंग रे तू विठाला विठाला. महाराज म्हणतात, मद्यपानाची शिराणी
नवनीता न पोशी कोणी, नवनीता न पोशे कोणी. नवनीत तुपाला कोणी विचारते नाही कलियुगामध्ये, दारूला विचारते. महाराजांनी 700 वर्षापूर्वी लिहून. आणि तुम्ही आताही बी तुम्ही म्हणताल तुम्हाला कसं माहित आहे, आमचं बरोबर बकाला आहे, रोडवर दारूचं दुकान आहे. पाहतो की असं वाटते की अरे इथली गर्दी. बरं पहिले पैसे घेतात, नंतर माल देतात. नंतर तुम्ही 2 रुपये कमी देऊन पहा, गलचप्पी मारते, बाहेर काढून देते. 2 रुपये कमी. आणि त्याला पाणी जर मागलं तर समोर त्यात गधे पाणी पितात, कुत्रे पाणी पितात, त्यातलं हे पाणी पितात. किती कठीण आहे. मद्यपान प्राशन करतील लोक. मला सांगा तुम्ही, कधी एखादा डव आहे, पाणी थांबलेलं आहे. महाराज त्या मासोळ्यानं कोणाचं वाटोळं केलं की आपलं वावर दाबलं त्यानं, मासोळ्यानं वैर केलं, कोणाचा संबंध मोडला, त्यालाही लोक मारतात की नाही. तुकोबाराय म्हणतात हा कलियुग आहे आणि आमचं कलियुगाचं वर्तन आहे. विठाला विठाला कशावर म्हणतो महाराज, महाराजांच्याकडे लोक आले, महाराज आयुष्य कमी आहे. हो महाराज आयुष्य कमी आहे, मग तुम्ही काय करायला पाहिजे. महाराज काय करायला पाहिजे, महाराज म्हणतात आम्हाला देवानं पाठवलं ना तुमच्याकरता, आम्हाला देवानंच पाठवलं. आमच्या घराची राख रांगोळी, आमच्या संसाराची राख रांगोळी देवानं केली तुमच्याकरता. विठाला विठाला महाराज माजनकी होती तुकोबाराच्या घरी. माजनकी याला म्हणतात, चरित्र वाचा तुकोबाराचं. ज्या तालुक्यामध्ये बाजारपेठेमध्ये भाव वाढायचा मालाचा, धान्याचा, अशी माजनकी महाराजांच्या घरी. तुकोबारा शेठ होते. आताचे शेठ नाही, 2, 5, 7. आताचे नाही. शेठ म्हणजे महाराज सावकारकी महाराजांची अशी होती. एखादा माणूस झाला, महाराज आई गेली, तेरवीला पैसे नाही, घेऊन जा, वापस कधी द्यायचा. आणि गोड जेवणाचं झाल्यानंतर जमा झालं. पहिले गोड जेवण होते, तर गोड जेवण मुळले. महाराज गेले तर वापसच येत नाही, अशी सावकारी होती. दुसऱ्या गिरायकाला, महाराज मुलीचं लग्न आहे, मिरच्या पाहिजे, गहू पाहिजे, गुळ पाहिजे, पैसे पाहिजे, वापस कधी देसाल. ऐराचा पैसा जमा झाल्यानंतर. अशी महाराजांची होती महाराज, अशी सावकारकी होती महाराज. आला तो हसत गेला पाहिजे. विठाला विठाला पण महाराज तुकोबाराय म्हणतात सूत्र फिरलं ना. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक का झाला छान्ना, विटंबिती पोरी. महाराज तुकोबाराय वाटोळ झालं, कोण देवानं केलं महाराज म्हणतात. कोणासाठी केलं हो, तुमच्या आमच्या करता. विठाला विठाला महाराज तुकोबाराचा पत्नी गेली अन्न न करता, मुलगा गेला. महाराजांचे मोठे भाऊ होते, वडील भाऊ, त्यांचं नाव होतं सावजी. सावजी महाराज घरातून विरक्त होऊन निघून गेले, आलेच नाही. लहाने भाऊ कान्होबार आहे, एकतच राहत तुकोबार आणि कान्होबार आहे, राम लक्ष्मण असं. पण महाराज कान्होबाराच्या सासऱ्यानं मुलीला फोन केला, फोन नाही, निरोप दिला की रे तुझा भाऊ साधू आहे. जेवढं राहिलं तेवढंही ते पुण्याला त्या गहाण ठेवतात, त्याचे धान्य आणतात, देवगावात वाटतात, हे विकून टाकतील. महाराज नाईला जास्त व कान्होबाऱ्याला त्याच्या पत्नीने सांगितलं की आपलं वेगळं करा. सांगते तुम्हाला वेगळं निघा, आणि वेगळं निघून संसार बघा. महाराज तुकोबाऱ्याला संकट आलं. स्वतः रामासारखा भाऊ, लक्ष्मणासारखा भाऊ वेगळा निघला, पत्नी गेली, भाऊ गेला, मुलगा गेला. लोक चेष्टा करायला लागली. विठाला विठाला साधूला काय समजतात, दोतर घालतात ते. आम्हाला दोतर, अरे आम्हाला काय नाही समजत, आम्ही दाखवत नाही. विठाला विठाला महाराज
तुकोबारा एक दिवस परमात्म्याचं भजन करत करत भंडारा डोंगरावर गेले आणि तिथं महाराज तुकोबाऱ्यांनी साधना केली, उपासना केली. विडाला विडाला तेव्हा मी प्रपंचाची होळी तुमच्यासाठी केली. आता लक्षात ठेवा, आता तुम्ही ना माझ्या संसाराची होळी केलीच ना, आता बस जगायचं असं फक्त तुमच्या नावाकरता जगायचं, बाकी काहीच नाही. विडाला विडाला तुकोबारा म्हणता मला देवानं पाठवलं, आम्ही वैकुंठ मार्गा हा चोपा. महाराज मला देवानं त्याच्याकरता पाठवलं. त्यामध्ये तुम्ही काय करा, तुकोबाऱ्या सांगतात आजच्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. साठविला हरी ओ साठविला हरी, साठविला हरी, साठविला
हरी साठवा. महाराज तुम्ही आम्हाला हरी साठवायला सांगता, पण का हो तुम्ही साठवला होता? महाराज म्हणतात आम्ही अनुभव घेतला म्हणून तुम्हाला सांगून राहिलो. विढाला विढाला अनुभवे आले अंगा ते या जगा, तुका म्हणे चाकुनी सांगे मज अनुभवे आहे. तुका म्हणे साक्ष हाती तो म्या चित्ती, तुका म्हणे साक्षी आले तरी गेले. महाराज कुठं ढेकण पण कुठं हिरा. तुम्ही हिराही आणू शकत नाही ओरिजिनल, आणि ढेकणही आणू शकत नाही, पकडू नाही शकत. ढेकण आणसा आणा ओरिजिनल हिरा. आणल्यानंतर महाराज त्याची संगत लावा. महाराज म्हणतात आम्ही ते केलं ढेकणाच्या संगे आम्ही केलं म्हणून तुम्हाला सांगतो. आम्ही देव हृदयामध्ये साठवलं. हा घे माझा अनुभव भक्ती भाव, केला ऋणी नारायण नये क्षण वेगळा. महाराज तुम्ही केला. अजून काही उदाहरण महाराज म्हणतात असे हजारो उदाहरण आहे. संत सावतोबाचं उदाहरण देतो. विढाला विढाला धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता, साठविला दाता नामा म्हणे त्यांचा जन्म सुफळ झाला, वंश उद्धरिला माडियाचा. महाराज तिसरं उदाहरण आहे. आताच तुम्हाला सांगलं जनाबाई. विढाला विढाला हृदय बंदी हृदय सुंदर पकत वाजती. विढाला विढाला उदाहरण हनुमंतरायचं उदाहरण आहे. तुमच्या डोळ्यासमोर आहे सर्व. युद्ध झाल्यानंतर महाराज जशी त्याची चाकरी जसं त्याचं वाटप चालू आहे, बक्षीस वितरणाचा कार्यक्रम चालू आहे. सीताईनं हनुमंतराकडे पाहिलं. हनुमंतराय झाडावर बसलेले, पण ज्यांच्यामुळे एवढं झालं ते काहीच नाही, आणि बाकीचेच लोक पुढे पुढे करून आले. सीताईनं आपल्या गळ्यातला अमूल्य किमतीचा हार काढला, हनुमंतराच्या अंगावर फेकला. त्याने अलगद झेलला. पण आईसाहेबाला खाली पाहू दिलं ना. हनुमंतराय एक मणी फोडत पायत आणि फेकून देत. असं प्रक्रिया हनुमंतरायची चालू झाली. एक वेळा, दोन वेळा, तिसऱ्यांदा एक अर्धा मणी आईसाहेबाच्या पायाजवळ पडला. आणि आईसाहेबांनी वर पाहिलं. म्हणे होय मारुती बा काय करता? ओ काय करता? म्हणे आई याच्यामध्ये मी राम पाहतो. हनुमंतराय आई या मण्यामध्ये मी राम पाहतो. आईसाहेब बोलायला लागले मारुती बा तुम्ही त्याच्यामध्ये राम पाहता, पहिल्यांदा तुमच्यामध्ये राम दाखवा, नंतर याच्यात राम पहा. विढाला विढाला हनुमंतराय बोलायला लागले आई ज्याच्यात राम असेल त्याचाच मला काम आहे, आणि ज्याच्यात राम नाही त्याच मला काम. हनुमंतरायानं महाराज आपली छाती विधरण केली आणि इथं राम पंचायतन दाखवलं. विढाला विढाला
माऊली म्हणतात, हरी हा व्यापक सर्वागत, हा तव मुख्यत्वे वेदांत, चिंतनाची चित्त असू द्यावे सावध. आस्तिक दर्शनकार देव म्हणतात, पण देव कसा आहे म्हणतच नाही. देव कसा आहे, काही काही तर आपले म्हणतात देवच नाही. कठीण आहे. आता आमचे संतोष महाराज तिकडे याला गेले होते, नर्मदा परिक्रमा. फॉरेनर लोक विदेशातले येतात आपल्या देशात. आळंदीला पहा तुम्ही, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करता, इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करता मराठीतलं, आणि आपले म्हणतात देव नाही. विठाला विठाला महाराज, हरी हा व्यापक आहे असं माऊली सांगतात, आणि सर्व संत महात्म्याचे प्रमाण देतो. विठाला विठाला वारकरी संप्रदाय सांगतो देव कसा आहे. वारकरी संप्रदाय कोणीच नाही सांगू शकत देव कसा आहे. विठ्ठल जडी तडी भरला माऊली म्हणतात, सर्वा घटी राम देहादी. नाथ महाराज सांगतात, हरीची आ दासा हरी दाही भावे जैसा तैसा. माऊली म्हणतात, एरवी सर्वांच्या हृदय दिशी मी अमुकाये ऐशी, जे बुद्धीच पुऱ्यावर निश्चिती वस्तू का मी. सर्व घटामध्ये परमात्मा होत होत आहे. विठाला विठाला. तुम्हाला कान दोन आहे, कान दोन आहेत, पण ऐकण्याची क्रिया एकच आहे. असं होते का, एका कानानं कीर्तन, एका कानानं IPL ची मॅच. कान दोन आहेत, ऐकण्याची क्रिया एक. डोळे दोन आहेत, पाहण्याची क्रिया एक आहे. हात दोन आहेत, काम करण्याची क्रिया एक आहे. पाय दोन आहेत, चालणं. होठ दोन आहेत, गोठ एकच आहे. या जगात सर्व द्वैत दिसले तरी अद्वैत तत्वाचा म्हणजे ईश्वराचा तो आविष्कार. माऊली अनुभवामृतामध्ये एक ओवी लिहित आहेत. विठाला विठाला. म्हणतात, तया आत्मचिया भाका न पडेची दुसरी रेखा, तया विश्व असे का भरला असे. अरे विश्व हा त्याचा प्रकाश आहे. प्रकाश तो प्रकाश की यासी न वंची घे चुकी, म्हणून जगा चुकी वस्तुप्रभा एका जनार्दनी एकपणे उभा आणि चैतन्याची शोभा म्हणतात. तो परमात्मा होत होत आहे. विठाला विठाला. असा परमात्मा होत होत आहे तर तुकोबर आहे. हा महाराज, पण महाराज कलियुग आहे, आयुष्य कमी आहे, तुकोबर आहे म्हणतात. बाकीच्या नांदी लागू नका. योग नाही, याग नाही, जप नाही, तप नाही, अनुष्ठान नाही, हे सर्व व्यर्थ आहे. विठाला विठाला. योग करता तुम्ही, गजानन महाराजांनी योगी म्हणावं.
माऊलींनीच योगी म्हणावं. योग आता करतात लोक, सकाळी 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 जातात लोक, पण महाराज योग कराबद्दल वाटणे व्यायाम करा. पण योगासाठी तुम्हाला माहित आहे शास्त्र सांगते 8 अंग आहेत योगाची. 8 12 आठी 96 वर्ष वयाचे उरले वयाचे ते केलं तर योग साधते. असा हा योग नाही बरं. हात कुकडे तर पाय कुकडे ते नाही महाराज. तुम्हाला सांगू माऊली सांगतात 12व्या अध्यायामध्ये महाराज वर्णन आहे. विठाला विठाला गीताकार म्हणतात क्लेशोधिक तरस्तेषा म व्यक्तम सत्य चेतसा अव्यक्ता हिर गतीर दुःखम देहवद्भीर. एखाद्यानं योग केला, आली एकादश. आता आमच्या फाट्यावर कडी कचोरी प्रसिद्ध आहे. आमच्या फाट्यावर मी बरोबर तटून कार्यक्रमाला गेलो की चांगले चांगले लोक माळकरी अंदर दिसतात, तोंड लपवतात. हे बोवा दिसले नाही पाहिजे आपल्याला. एकादश असते वद्य नारदाच्या गादीवर. आली एकादश. खूप आऱ्या म्हणतात का रे भल्या माणसात त्याला काय तू उत्तर जाब देशील. तुका म्हणे का रे सकुमार झाला असी आणि काय जाब देशी मग तुझा 15 दिवसा एक एकादशी कार्य न करती. काय तुझा जीव जातो एका दिशे आणि फराळाच्या मिशे. महाराज कसं करा लोक. श्रीराम महाराज कीर्तना सांगत लोक मोठ्या मोठ्या धरतात. लायण्या काय डसतात काय. मी तुम्हाला महाराज वारकरी संप्रदायाचं आपण याच्यामध्ये आपण हिंदू म्हणून तर धरा नाही माळकरी. पण महाराज आपले उपवास आहे. पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तमा उत्तम शिवरात्र 12 दुनी 24 12 वद्यन 12 शुद्ध 24 एकादश आहे आणि 5 पर्व आहेत. पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी आणि उत्तमा उत्तम शिवरात्र 12 24 आणि 5 तती. जर तुम्ही न फराळ केलं किंवा जेवण केलं योग नाही डबल टिबल जन्म घ्या लागेल. माणसाचा तर डबल भेटत नाही. म्हणतात जन्म नाही रे अनेकन तुका म्हणे माझी शपथ आहे. महाराज म्हणतात मग याच्या नादी काय लागता बा तुम्ही. आयुष्य कमी आहे. मी तुम्हाला थोडक्यात आयुष्याचा हिशोब सांगतो. बालपण गेले नेनता तारुण्य दशे विषय वृद्धपणी. मग महाराज लहान एका दिवसापासून तो वयाच्या 25 पर्यंत खेड्यात गेलं, शिक्षणात गेलं 25 ते 45 तारुण्य दशे विषय व्यथा. 45 गेलो. किती उरले 55. तुमच्या हिशोबाने झोपीचे दर्शन किती दिवस. झोपीचे 50 काढून टाका. किती उरले 5. आता म्हातारपण आहे. नाक मुख गळू लागले लाळ आणि स्वाना परिगती झाली अवघे करते. काय म्हातारपणाचे 2.5 वर्ष धरता पहा. किती धरता पहा. काही लोक 10 वर्ष. महाराज ज्याच्यासाठी आलो ते कधी करसा तोपर्यंत नाही. आम्ही तुम्हाला हे सांगण्याकरता आलो. बाकीच्या नांदी लागू नका. विडाला विडाला शरीराचं शोषण करावं लागते, प्राणाचं निरोधन करावं लागते. शरीर शोषण प्राण निरोधन म्हणजे हठयोग. गुटन पीठन कुंडलिनी खलीमल योग याग विधी येणे नव्हे. माऊलीचं योगी आहे. हरिपाठात म्हणतात करू नका. जपता मंत्र बीज तडीची घाली घाला सोळे मिरविता विधी निषेध आगळा. महाराज योग नाही याग नाही जप नाही तप नाही. कलियुगा माझी करा हरी हरी तू
असा तो परमात्मा आहे. आणि आम्ही साठवला म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो, साठविला हरी जी ही हृदय. महाराज तुम्ही हृदयात साठवलं लागतं, पहिल्यांदा नाही काय महाराज म्हणतात आहे, पण तो तुम्हा आम्हाला समजत नाही. असं समजत नाही. माऊलीच्या ओव्या सांगतो, विठाला विठाला विषय सुखाची परमवती, जीव तैसा उपाधी आवळे लोका, जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. महाराज म्हणतात तुम्ही रबर धरा आणि महाराज एका महाराजांच्या हाती द्या आणि एका एकूण मा इकडे द्या. महाराज जेवढं लांबवलं तेवढं ते लांबते, आणि जास्त जर लांबवलं तर माऊली म्हणतात तसंच आहे. तसंच तुम्हाला असं वाटते का महाराज संसार एकच आहे, करण्याची तरा वेगळी आहे. विठाला विठाला माऊली म्हणतात स्वाती नक्षत्रातलं पाणी समुद्राच्या शिंपल्यात पडू द्या, मोती तयार होत. तेच पाणी तुम्ही सापाच्या तोंडात जाऊ द्या, विष तयार. आता एखाद्याचा सोपी आयडिया आहे, मी ओवी सांगतो माऊलीची. एखाद्याचा मळा आहे 4 एकर, 2 एकर ऊस आहे आणि 1 एकर भर मिरची आहे आणि 1 एकर भर गहू आहे. बोर, ट्यूबवेल, विहीर एकच आहे. पंप हिरेला पाणी आपल्या मिरचीला पाणी दिलं तर, ऊसाला पाणी दिलं तर पाणी. संसार एकच आहे. मिरची आहे तीख, माऊली म्हणतात उशी गोड. तसा संसार आहे महाराज. तुम्हाला असं वाटते मला डौलाचा नारळ खळखळ वाजते, ओलं नारळ चिटकून राहते, तसाच संसार आहे. विठाला विठाला सत्यवादी करी संसार सखोल, पण अलिप्त कमळ तुकोबाराय म्हणतात अरे कमळाचं फूल चिखलामध्ये उगवते, अंगावर चिखल नाही घेत. तसा ज्ञानी माणूस आहे. ज्ञानी माणूस महाराज सर्व शोषण करते, बाकीचं लोकांचं बोलणं ऐकते, घरातलं ऐकते, गावातलंही ऐकते, पण महाराज तू प्रत्युत्तर नाही देत, त्याला माहित आहे. तसंच आहे महाराज. तुकोबाराय म्हणतात तुम्ही, आम्ही सांगतो ते करा, आम्ही साठवला म्हणून तुम्हाला सांगतो. विठाला विठाला महाराज म्हणतात तो आहेच जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदर. देहाला तुम्ही सत्य समजता, आपण सत्यच नाही, कधी जाईल. महाराज असं समजू नये की हे आपलं आहे, आपण उचलून आणलेलं आहे. विठाला विठाला विषयाचे कांदे वाटा, त्याचा रस पिडता, रस पिडून तो प्राशन करता, आणि प्राशन केल्यानंतर आम्ही अमृत पेलो, आम्ही अमृत पेलो असं समजता. माऊली म्हणतात अतिच तुम्ही आपण मूर्ख लोक. माऊलीनं मूर्ख शब्द टाकला. परी काय की जे मूर्ख सेविता, सेवन करतात लोक. माऊली म्हणतात अरे मूर्ख लोक ऐकतच नाहीत ना, सेवन करतात. विठाला विठाला तुकोबाराय म्हणतात तुम्ही देव साठवा, आमची एरदार संपली, त्यांची सरली एरदार झाला सफळ. एरदार म्हणजे आता काही लोक म्हणतील एरदार म्हणजे काय, अरे जाणं येणं. किती वेळा जन्मायावे किती भावे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जनरेशन. जाणं येणं जर तुम्हाला करायचं असेल महाराज, तुम्हाला असं वाटते काय की नाही आपण स्वर्गातच जाऊ, नाही बरोबर, कठीण आहे. चित्रगुप्ताजवळ रेकॉर्ड आहे पूर्ण तुमचं आमचं पूर्ण. महाराज काळाचं काम आहे, यमाचं काम आहे, त्याच्यापर्यंत नेणं त्याला तू बोला देऊ साहेब आणलं गिरे रेकॉर्ड काढा, सर्व रेकॉर्ड. महाराज तिथं जायचं की तुम्हाला असं वाटते मग मारी ती तोडी ती झोडी ती निष्ठुर यमाचे किंकर झालं सा. तुम्हाला असं वाटतं वैकुंठात गेले काही स्वर्गात गेले, असं आहे का? नाही नाही, ते ना काही देवाचं नाव घेत नाही, स्वर्गात कसे गेले. विठाला विठाला म्हणतात आमची एरधार संपली, आम्हाला जायचंही नाही,
आम्हाला यायचंही नाही. कर्म नेनू धर्म नेनू नेनू आम्हा काही, आणि ज्ञानदेव म्हणे आम्हा येणे जाणे. आम्हाला यायचंही नाही आणि आम्हाला जायचंही नाही. आमची एरजार संपली. विढाला विढाला चिंता करिता हरले नारायणी, अंगे संगे मिनता दोघे जणी, सुखे निर्भर झाली त्यांच्या गुणी. तुका म्हणे कुंडले येणे जाणे. महाराज म्हणतात आमचंही संपलं. माऊली म्हणतात आमचंही संपलं. नाथ महाराज म्हणतात आमचंही संपलं. विढाला विढाला सफळ व्यापार विठोबा रखुमाई. मरण माझे मरुनी गेले मज केले, बीज भाजूनी केली लाही आम्हा जन्म मरण. महाराज कोण होते? महाराज आपले गजानन महाराज कोण होते? आपले नातेवाईक. श्रीराम महाराज कोण होते? सखाराम महाराज कोण होते? सोनाजी महाराज कोण होते? महाराज यांचं नाव का घेतो? येईन महाराज जाणं येणं संपलो. विढाला विढाला से किरत बडी बिन पंख उड़ जाय, सुरत तो जाती भली किरत कबून जाय. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे, अरे ते नावानं समोर आहेत ना. निवृत्ती नामदेव संपेल. विठाला विठाला संपल्यानंतर तुकोबाराय म्हणतात तुमच्या हातात तो देव आला. हरी आला हरी आला हाता मग भय उरत नाही आणि चिंताही उरत नाही. आता चिंता अशी आहे महाराज जिवंतपणी लढते ते
मेल्यावर जाते ते एकाच टिंबाचा फरक आहे बा. चिंता आणि चिता जिवंतपणी जाणणारी. महाराज तुकोबार आहे असं म्हणतात, तुम्हाला जर चिंताच नाही ठेवायची तर तुम्ही देवाला जवळ करा. विठाला विठाला म्हणतात आम्हा भय चिंता नाही. हा जन्म मरण काही एक अन झाला इहलोकी परलोक आले सकळीक वैकुंठ. महाराज म्हणतात आम्हाला भय बी नाही, आम्हाला चिंताही नाही. मी तुम्हाला भयही सांगत नाही, चिंताही सांगत नाही. टाइम झाला विठाला विठाला काहीच उरत नाही, उरतो तो अजातवात अभंगाच्या शेवटच्या कळव्या. हो तुका म्हणे हरे 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 तुका
आ